नमस्ते आऊ. मी तुझ्यावरती खूप प्रेम करते. ओके ओके. सोनालीला नाही आवडलं. ओय असं वाटतं पोलिसने पकडलं आपल्याला. असं धरायचं आणि कुठे पण जायचं असला डेंजर आहे. शेतात आल्याची फिलिंग येते मला. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे तेजस. माझं नाव आहे सोनाली. वी आर अ महाराष्ट्रीयन कपल लिव्हिंग अवर लाईफ इन जर्मनी. तर आम्ही तुमचं स्वागत करतो आमच्या या चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे देशी विदेशी लाईफ विथ तेजस आणि सोनाली. आज आपण जाणार आहोत हॅम्बर्गला. आपण काय करणार आहोत सोनाली? आम्ही क्वायनॅक्स मार्क फिरणार आहे आणि खूप सारं फूड ट्राय करणार आहे तिथलं. येस, वायनॅक्स मार्क म्हणजे क्रिसमस मार्केट. ऍक्च्युली क्रिसमसचा सीझन चालू झाला आहे. तर आज आपण हॅम्बर्ग मध्ये जाऊन क्रिसमस मार्केट फिरणार आहोत आणि तिथले फूड ट्राय करणार आहोत. आणि आम्ही आमचा एक्सपिरियन्स पण शेअर करणार आहोत की काय फिलिंग आहे, कसं वाटतं ते सगळं आपण जाणून घेऊया या ब्लॉग मध्ये पुढे. तर चला, लेट्स गो. तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलेलो आहे हार्बुगला. आता हार्बुगवरून आपल्याला जायचं आहे हॅम्बर्ग हाउटबानॉफला. तर त्याच्यासाठी आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत. एक आहे आरी, जी आपल्याला 10 मिनटामध्ये तिकडे पोहोचवते, आणि दुसरी आहे एस-बान, ज्याच्याने आपल्याला 16 मिनटं लागतात पोहोचायला. बट आपण एस-बान पकडणार आहोत कारण की मला छान वाटतं एस-बाननी ट्रॅव्हल करायला, आणि आरी एव्हरी 1 आवरला असते, त्याच्यामुळे आपला वेटिंग टाईम पण जास्त आहे. आणि इथे एक युनिक गोष्ट जी सांगायची आहे मला, जर तुम्ही प्लॅटफॉर्मवर एंट्री करताय, म्हणजे तुम्ही या स्टेशनवर उभे आहेत, तर 2 प्लॅटफॉर्म असतात. तर कोणत्या साईडला कोणती ट्रेन जाते आणि ती कोणत्या डायरेक्शनला जाते ते आपल्याला बघायला भेटतं. तर तुम्ही बघू शकता इथे एक रिस्टुंग आहे, रिस्टुंग नॉयग्राबन आणि स्टाडे, आणि दुसरी आहे रिस्टुंग पिनेबर्ग आणि एल्बगाव स्ट्रास. तर आपल्याला हाउटबानॉफला जायचं आहे. आत्ता आपण हार्बुगला आहे. तर या तुम्ही बघू शकता इथे स्टेशन नंबर वगैरे लिहिलेलं आहे. तर हार्बुगवरून आपल्याला पुढे जायचं आहे विल्यम्सबुर्ग फेडल. 4 वर्ष झालं मी इथे राहत होतो फेडलला. तर मी एवढ्या कनेक्टेड आणि एवढ्या चांगल्या प्लेसला राहत होतो की मला इथून हार्बुग पण 8 मिनटावर होतं आणि मला हाउटबानॉफ पण 7-8 मिनटावर होतं. तर तुम्ही बघताय हे मिनिट्स आहेत. या स्टेशनवरून आपल्याला पुढच्या स्टेशनला जायला किती मिनटं लागणार आहेत. तर आपल्याला असा टाईम आहे. हे 2 ट्रेन्स आहेत. आता आपल्याला हार्बुगमधून हाउटबानॉफला जायचंय, तर दोन्ही ट्रेनने जाऊ शकतो. येस, तर आपली ट्रेन आलेली आहे. सोनाली ऑलरेडी एक्साइटेड आहे जाण्यासाठी. तर मित्रांनो, आपण आता आलेलो आहे स्टान्झ असं काहीतरी नाव आहे. मला पण ॲक्च्युली ते नाव बोलता येत नाही, खूप अवघड आहे. अवघड नाव असतं ते आपल्याला बोलता पण येत नाही. तर तुम्ही बघू शकता आपण इथे पोहोचलो आहे. आपल्याला ट्रेन हाउटबानॉफवरून आम्ही एक ट्रेन घेतली होती एल्बगाव स्ट्रासची. ती आपल्याला डामटोरच्या तिथे डामटोर रिस्टुंगनी अल्टोनाला घेऊन जाते. तर आपण दुसऱ्या स्टॉपला उतरलो आहे हाउटबानॉफवरून. स्टान्झ असं काहीतरी नाव आहे त्याचं, मी इथे ॲड करेल ते नाव स्टॉपचं. तर तिथे जाऊन आपण बघू काय होतं आहे. आणि कोणती डिश ऑर्डर करणार आहे? माझं फेवरेट तर फिक्स आहे, मला कोरियन चिकन जास्त आवडतं. मोमो बन्स विथ कोरियन चिकन. व्हेजमध्ये पण ऑप्शन्स आहेत, जर कोणी व्हेजिटेरियन असेल तर येस, व्हेज पण ट्राय करू शकतो. व्हेज पण चांगलं. हे आहे नाव बन्स स्ट्रीट फूड. आणि आता आपण बघू की काय. सोनाली चालली पुढे. इथून एंट्री आहे असं. तर चला जाऊ आतमध्ये. तुम्ही लाइटिंग बघू शकता कसं आहे काय. तर गाईज, आमच्या डिशेस आलेल्या आहेत.
तर तुम्ही बघू शकता हे आहे बन्स, ते असं दिसतंय. मी ऑर्डर केलं आहे कोरियन चिकन आणि सोनालीने ऑर्डर केलं आहे क्रिस्पी चिकन. तुम्ही स्माईल बघू शकता सोनालीच्या चेहऱ्यावर. तर कोरियन चिकनमध्ये थोडासा असा एकदम ज्युसी फ्लेवर आहे, त्याच्यामुळे मला तो आवडतो. हे ट्रे बघू शकता तुम्ही कशा टाईपमध्ये. हा ट्रे मेटॅलिक ट्रे, असं धरायचा आणि कुठे पण जायचं. तर फ्राईज आणि हा बन असं भेटतो. चला तर मग आता खायला चालू करू आणि ताव मारू. सॅटिस्फाईड? बनची चव एवढी भारी आहे. ॲक्च्युली ब्रेड आहे कुठल्या तरी याचा, पण त्याची चव खूप जास्त भारी लागते कारण की याच्यात मस्त बटर लावलंय. एकदम स्वीट असा बन खूप भारी बर्गर लागतो. तर आपल्याला त्यांच्याकडून हे कॉम्प्लिमेंटरी भेटलेलं आहे. तुला कसं वाटतंय? आपण लास्ट टाइम आलतो त्यावेळेस नव्हतं मला वाटतं आहे ना? नाही, त्यांनी नव्हतं दिलं, पण आता त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. सगळ्यात बेस्ट फिलिंग आहे या फावड्याची. म्हणजे मला एवढा आवडला हा फावडा. कसला डेंजर आहे. शेतात आल्याची फिलिंग येते मला. कुंडी खोदायची, त्याच्यातून ते ओरिओ शेक खायचा आणि डन. तर मित्रांनो, आमचं झालेलं आहे खाऊन आणि आम्ही झालेलो आहे टम. जॅकेटची चैन पण लागत नाही आता माझ्या. आत्ताच इतकं खाल्लंय, मला असं झालंय की मी खास क्रिसमस मार्केट मधलं खाईसाठी आलेली आणि आता माहित नाही किती खाणार आहे मी. आम्ही आत्ताच एवढं खाल्लंय. आता झाले 4 वाजलेत, आत्ता ॲक्च्युली 3:30-4 झालेत आणि आम्ही एवढं खाल्लंय म्हणजे ते लिटरली, म्हणजे माझ्या जॅकेटची चैन पण लागत नव्हती. मला असं फील झालं की यार कमी खा जरा. तर आता आपलं सेकंड स्टॉप आहे. आजच्या दिवसाचा एक टप्पा तर कंप्लीट झालाय, जो की होता बन्स स्ट्रीट फूड खाणं. दुसरी गोष्ट आता आहे क्रिसमस मार्केट. तर आपण जाऊया आता क्रिसमस मार्केटला आणि बघूया की काय होतंय, कसं होतंय. इथं तुम्ही बघा चेकिंग चालू आहे. तिकिटांची चेकिंग इथे कशी होती. मला पण एकदा पकडलेलं, पण माझ्याकडे तिकीट होतं म्हणून ठीक आहे. पण आपण जेव्हा स्टार्टिंगला मी जेव्हा स्टार्टिंगला आलती, ओय असं वाटतं पोलिसने पकडलं आपल्याला. इथे ॲक्च्युली खूप नॉर्मल आहे तिकीट चेकिंग आणि लोक इथे विदाऊट तिकीट ट्रॅव्हल करतात, त्याच्यामुळे मग तिकीटाला विसरू नका. ते इथे ॲक्च्युली डॉयचलँड तिकीट आहे. डॉयचलँड तिकीट म्हणजे ऑल ओव्हर जर्मनी तुम्ही सगळ्या रिजनल ट्रान्सपोर्ट यूज करू शकता. तर तुम्हाला ते खूप कन्व्हिनियंट आहे, तर तुम्ही ते वापरू शकता.
मिनिंग काय आहे सांगा. तू सांग काय. मी तुझ्यावरती खूप प्रेम करते. Wenn Karte gibt, dann kann ich mit Karte auch zahlen. मी तुम्हाला जसं बोललो होतो, इथे वायनॅक्स मागचा एकच डिसएडव्हान्टेज आहे. डिसएडव्हान्टेज हा आहे की खूप जास्त महाग आहेत गोष्टी. म्हणजे आता आम्ही हा जो ब्रेड घेतलाय हा 7.5 युरोचा आहे. चीज खूप भरून आहे त्याच्यामध्ये आणि त्या सॉसची चव पण खूप भारी आहे. पुढची आपली डिश आहे ती करी बूस्ट. करी बूस्ट आपण घेतलेले व्हेजमध्ये. ॲक्च्युली इथे व्हरायटी ऑफ ऑप्शन अवेलेबल आहेत बूस्टसाठी. आपण घेतले व्हेजिटेरियन बूस्ट जे आहे फक्त ब्रेड, 2 प्रकारचे सॉस आहेत आणि एक अशी हॉटडॉग टाईप आहे जे खायला आहे. तर ह्याची पण चव घेऊन बघू. आता ही आपली तिसरी डिश आहे ट्राय करायला. बघू आपण कशी चव लागते. कसं वाटतंय सोनाली तुला. ओके ओके. सोनालीला नाही आवडलं. तर तुम्ही बघू शकता किती गर्दी तयार झालेली इथं. ॲक्च्युली इथं सँटा येतो. हॅम्बर्गची एक स्पेशालिटी आहे. एव्हरी 2 तासाला म्हणजे 4 वाजता, 6 वाजता आणि 8 वाजता हा सँटा येतो आणि इथून ह्या वेनी तो ट्रॅव्हल करतो. तिथं तुम्ही बघू शकता की सँटा तिथे येऊन बसलेला आहे. आता आपण बघूया श्रीमंतांची गल्ली. तर मित्रांनो आपण आलेलो आहे आपल्या लास्ट स्टॉपला. लास्ट स्टॉप आहे माझ्या आवडीचं बक लावा. तर सोनाली फिरवून दाखव कॅमेरा. खूप सारे केक आणि खूप साऱ्या पेस्ट्रीज आहेत ज्या आम्ही युजली खातो. ॲक्च्युली मी इथल्या मोस्ट ऑफ द पेस्ट्रीज ट्राय केलेल्या आहेत. तर माझ्या 2-3 फेवरेट गोष्टी आहेत.
त्या 2-3 फेवरेट गोष्टी आपण फक्त आता ट्राय करणार आहोत. तसं म्हणजे आमची ठरलेली डिश आहे की आम्हाला काय घेऊन जायचं आहे. ein Stück von den und ein Stück von Milchbaklava und ein Kunafa bitte. Alles mitnehmen. Die von hier hast du genommen, ne? Okay. Ich wollte viele indische Leute schauen, wie lecker es diese Restaurant ist. Habe ich alles erklärt, dass ich du kann Hallo sagen. नमस्ते आओ. Danke. मित्रांनो, खूप जास्त थकलो आहे आम्ही ॲक्च्युली ट्रेन पकडली आहे आमची 9:23ला आमची ट्रेन होती आणि आम्ही हारबुक स्टेशनला 9:21ला पोचलो होतो. पळत वर येऊन ही ट्रेन पकडावी लागली. आम्ही जस्ट 10 सेकंद लवकर पोचलो म्हणून आम्हाला ट्रेन भेटली, नाहीतर आमची ही ट्रेन मिस झाली असती आणि आम्हाला अजून 1 तास इथं हारबुकमध्ये वेट करावं लागलं असतं. तर आम्ही एवढं पळालो आहे की सगळं असं कसं तरी झालं आहे लिटरली. पण ठीक आहे, आम्ही खूप साऱ्या गोष्टी खाल्ल्या. स्वीट्स आम्ही खाऊ नाही शकलो, आम्ही पार्सल घेतलं कारण की पोट खूपच जास्त भरलं होतं. तर आम्ही 4-5 गोष्टी ट्राय केल्या आणि सगळ्या खाल्ल्या. एखाद दुसरी गोष्टी ओके होती, बाकीच्या गोष्टी मला आवडल्या. म्हणजे तो जो ब्रेड होता तो चांगला होता, जे ब्राटवूस्ट होतं व्हेजिटेरियनवालं ते नाही चांगलं वाटलं, एवढं भारी नाही वाटलं. ते उगाच असं मिळमिळीत खाल्ल्यासारखं वाटलं, कारण की इथल्या लोकांचं तसंच असतं, या लोकांना मिळमिळीत आवडतं खायला. बट इट्स ओके, आपण पण त्या गोष्टी ट्राय केल्या पाहिजे आणि आपण पण बघितलं पाहिजे. तर हा होता आमचा दिवस आणि तुम्हाला आय होप नक्कीच आवडला असेल. तुम्हाला काय कमेंट्स करायचे असतील तर तुम्ही आम्हाला नक्कीच कळवा कमेंट सेक्शनमध्ये आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की तुमचं एक लाईक किंवा एक सबस्क्राईबच आम्हाला मोटिवेशन देतं आणि त्याच्यामुळे आम्ही दोघं ॲज अ कपल म्हणून खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला दाखवू. आज हॅम्बर्गला येण्यामागचं कारण पण हेच होतं की आम्हाला वायनाक्स मार्ट म्हणजे क्रिसमस मार्केटचं थोडंसं तुम्हाला ग्लिम्स दाखवायच्या होत्या, कसं असतं काय असतं. तर आय होप तुम्हाला आवडलं असेल आणि तुम्ही एन्जॉय केला असेल. सो प्लीज शेअर, सबस्क्राईब आणि लाईक पण करा आणि खूप साऱ्या मित्रांना तुमच्या शेअर करा, म्हणजे आम्हाला पण कळेल की तुम्ही बघताय आणि तुम्हाला पण व्हिडिओ आवडतात. सो गाईज, बाय.